नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मऊ लुसलुशीत असा ढोकळा कसा बनवायचा ते सांगणार आहे। मित्रांनो, एक वाटी बेसन पिठापासून आपण छान असा ढोकळा बनवणार आहोत व तो कसा बनवायचा तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ पूर्णतः गाळून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये हे बेसन पीठ ॲड करूया। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। एक पिंच मी यामध्ये हळद घातलेली आहे। आता येथे एक पूर्ण लिंबू घेतलेला आहे। आता या लिंबाचा रस सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर येथे तुम्ही अर्धा लिंबू सुद्धा वापरू शकतात, पण एक पूर्ण असं मी दीड वाटीला आपण इथे एक लिंबू वापरतो, तर मी येथे पूर्णतः एक लिंबू वापरलेला आहे एका वाटीला। तुम्ही अर्धा सुद्धा वापरू शकतात, पण एक पूर्ण वापरलेले हा ढोकळा खूप जाळीदार होतो, त्यामुळे मी एक पूर्ण लिंबाचा रस यामध्ये ॲड केलेला आहे, हे लक्षात घ्या। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर सेट करायचं आहे। सुरुवातीला मी अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि एक घट्टसर आपल्याला हा डो लावून घ्यायचा आहे। तर जसं जसं पाणी लागेल त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे। एक वाटीला मला इथे कंप्लीट एक वाटी पाणी लागलेलं आहे। आता मी व्यवस्थित असं घट्टसर हा डो तयार करून घेणार आहे। पिठातल्या संपूर्ण गुठळ्या काढून घेतलेल्या आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून व्यवस्थित असं बॅटर मी इथे सेट करून घेतलेलं आहे। आपल्याला सुरुवातीला घट्टसर असं बॅटर ठेवायचं आहे। तर संपूर्ण पिठाला आपल्याला एक वाटी पाणी लागलेलं आहे आणि तुम्हाला हे बॅटरसुद्धा दाखवते की कशा पद्धतीने ठेवायचं आहे। आता यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि तेलसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला एका प्लेटने झाकून व्यवस्थित असं 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे, बॅटर व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। आता यामध्ये बेकिंग सोडा ॲड करूया। तर तुम्ही बघू शकता छोट्या चमच्याने आपण एक चमचा इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे। आणि मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, ज्यावेळेस आपण लिंबाचा रस घालतो तर 10 ते 15 मिनिटं अशाच पद्धतीने बॅटर आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि खाण्याचा सोडा ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता की बॅटर कसं फुलून आलेलं आहे। इथे आपल्याला विनोचा अजिबात वापर करायचा नाही आहे, तरीसुद्धा हे बॅटर अगदी परफेक्ट येते ना आपलं बॅटर फुललेलं आहे। मार्केटला जसा जाळीदार ढोकळा भेटतो अगदी तसाच ढोकळा इथे आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तेही इनो न घालता। तर तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर याला सोडा घातल्यावर फुलून आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा काही बारीक सारीक टिप्स होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे। 10 मिनिटं आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे पीठ, त्यानंतर सोडा घालायचा आहे। बघा किती छान पद्धतीने हे पीठ फुललेलं आहे। आता एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। यावर आता लगेच हे हातोहात पीठ ॲड करायचं आहे आणि येथे पीठ आहे ना अजिबात टॅब वगैरे करायचं नाही आहे। जसं आपण प्लेटमध्ये ॲड केलेलं आहे तशीच्या तशी प्लेट आपल्याला इडली कुकरमध्ये ठेवायची आहे। तर एकीकडे इडली कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, पाण्याची छान अशी वाफ घेतलेली आहे। आता यावर आहे ना 15 ते 20 मिनिटं झाकून आपल्याला छान असं स्टीम द्यायची आहे। तर अर्धी वाटी मी येथे पाणी घेतलेलं आहे, यामध्ये एक चमचा भरून साखर घालायची आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे साखरेचं सिरप भरून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित असं याला रेडी झालेलं आहे। आता दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया। तर एकीकडे आपण साखर काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असा जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे। अतिशय सुरेख पद्धतीने हा ढोकळा होतो मित्रांनो, मी अगदी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतका जाळीदार आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि अगदी मार्केटला भेटतो अगदी तसाच झालेला आहे। मी सुरीच्या साहाय्याने तुम्हाला चेक करून दाखवते, सुरीसुद्धा क्लीन निघालेली आहे। आता हा ढोकळा आपण साईडला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। एका पातेल्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे, यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे। राई छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे आहे, व्यवस्थित अशी फोडणी द्यायची आहे। तुम्हाला वाटलं ते या स्टेजला तुम्ही हिंग वगैरे वापरू शकतात, पण मी स्किप केलेली आहे आणि कढीपत्तासुद्धा ॲड करू शकतात। आता यामध्ये जी साखर सिरप केलेलं आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे। आपली फोडणी इथे व्यवस्थित अशी बसली गेलेली आहे। एकीकडे आपण चेक करू घेऊया, तर आपला जो ढोकळा आहे तो छान असा थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त हा ढोकळा अगदी जवळून दाखवते की किती छान पद्धतीने हा फुलून आलेला आहे। आणि आता साईडच्या कडासुद्धा काढून घेऊया। आता ढोकळ्यावर फोडणीचं पाणी छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे।
फोडणी व्यवस्थित अशी बसल्या गेलेली आहे। आता आपण याला हा ढोकळा कट करून घेऊया। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, ज्यावेळेस अशा पद्धतीने आपण ढोकळा बनवतो तर त्यामध्ये ना फोडणीसुद्धा फारशी जात नाही। तर साखरेचं सिरप थोडं बेतारी घालायचं, कारण की हा ऑलरेडी खूप स्पंजी असतो आणि यामध्ये ना साखरेचं पाणी जास्त जात नाही। त्याच्यामुळे ना फोडणी घालताना थोडी बेतारी घालायची आहे, हे लक्षात घ्या। आणि मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की ढोकळा कसा झालेला आहे। तुम्ही बघू शकतात, बघा किती छान पद्धतीने ढोकळ्याला जाळी सुटलेली आहे आणि बघा किती स्पॉन्जी हा ढोकळा झालेला आहे। कोणी म्हणणारच नाही की हा घरी बनवलेला आहे आणि विदाऊट इनोचा आहे। इतका स्पॉन्जी होतो ना, एकदा ट्राय करू बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अतिशय मस्त जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे आणि तोंडात टाकताच क्षणी विरघळणारा इतका सुरेख पद्धतीने हा ढोकळा होतो। तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला लक्षात येईल की हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।